गुड आफ्टरनून फ्रेंड्स. आज दिनांक 9/11/2020 आज सकाळी 11 वाजता आपण कंबाईन एक्झामसाठी एक पेपर टाकलेला होता. त्यामध्ये चालू घडामोडीची स्पष्टीकरण मी दिलेलं आहे. आता जो दुसरा घटक आहे सामान्य विज्ञान, त्याचं मी स्पष्टीकरण देत आहे. प्रश्न क्रमांक 61, प्रौढ स्त्रीच्या रक्तामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण किती असावं? हा प्रश्न टाकण्याची पार्श्वभूमी सांगतो की आत्ता आपल्या देशामध्ये जे राष्ट्रीय प्रोग्राम चालू आहेत, राष्ट्रीय आरोग्य मिशन अंतर्गत, त्यामध्ये एक प्रमुख प्रोग्राम चालू आहे. त्याचं नाव आहे ॲनिमिया मुक्त भारत. आपल्या देशामध्ये ॲनिमियाचे रोगी खूप जास्त प्रमाणात आहेत आणि त्यातल्या त्यात स्त्रियांमध्ये ॲनिमियाचं प्रमाण खूप जास्त आहे. त्याला अनेक कारणं आहेत की आहार पद्धतीत असलेले बदल आहेत, की आपण नॉन व्हेजिटेरियन डाएट घेत नाही, किंवा लाईफस्टाईलमध्ये झालेले बदल आहेत. बेकरी प्रोडक्ट्स खाण्यात जास्त येत आहेत. स्त्रियांना दिली जाणारी दुय्यम वागणूक आहे. पण कुठल्या ना कुठल्या कारणाने स्त्रियांमध्ये याचं प्रमाण खूप जास्त आहे, अगदी 80% जवळपास आहे. आणि त्यामुळे आपल्या देशातील स्त्रियांना अनेक आजारांना सामोरं जावं लागतं. अशावेळी आपल्या देशाला अनिमियामुक्त करण्याचं स्वप्न आपले माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी करत आहेत. तर मला वाटतं की त्यासाठी हा प्रश्न टाकला आहे. प्रौढ स्त्रीच्या रक्तामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण काय आहे? तर हिमोग्लोबिन काय आहे? तर हा एक RBC मधील एक घटक आहे. आपल्याला माहिती आहे RBC हा नॉन न्यूक्लिएटेड आहेत, अकेंद्रकी आहेत. त्याच्यामध्ये हे हिमोग्लोबिन जे आहे ते म्हणजे आयर्न कंटेनिंग प्रोटीन पिगमेंट्स आहेत, जे की ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडचं ट्रान्सपोर्टेशन करतात फुफ्फुसांपासून पेशींपर्यंत, पेशीपासून हृदयापर्यंत. याचं प्रमाण कमी झाले तर श्वास लागणे, निरुत्साह, भूक न लागणे अशा अनेक लक्षणं बघायला मिळतात. आणि त्यामुळं प्रौढ स्त्रियांमध्ये याचं प्रमाण कायम स्थिर ठेवणं गरजेचं आहे. तसं पुरुषामध्ये ठेवणं गरजेचं आहे. पुरुषांमध्ये याचं प्रमाण साधारणतः 13.5 ते 18 आहे. 18 ग्रॅम प्रति 100 ml असं आहे. तर स्त्रियामध्ये हे प्रमाण 11.5 ते 16.5 ग्रॅम प्रति 100 ml इतकं असलेलं आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळं 61 क्रमांकाच्या प्रश्नाचं उत्तर 2 येतं. पुढे 62 नंबरचा प्रश्न आहे. त्यामध्ये 2 विधाने दिलेली आहेत. ऑक्झिन हे संप्रेरक वनस्पती पेशी विवर्धन करण्यासाठी मदत करतं आणि सायटोकायनिन हे संप्रेरक पेशी विभाजनाला मदत करतं. आता खरं तर मराठीमध्ये विवर्धन हा शब्द तुमच्या लक्षात येणार नाही, त्याला इंग्लिश ट्रान्सलेशन हवं आहे. विवर्धन याचा अर्थ इलॉंगेशन ऑफ सेल्स, पेशींना लांब बनवणे. हे विवर्धन करण्याचं काम ऑक्झिन्स नावाचे हार्मोन्स करत असतात, प्लांट हार्मोन्स. त्याच्यामुळं झाडाची उंची वाढण्यासाठी मदत होते किंवा पेशींची उंची, लांबी वाढण्यासाठी मदत होते. आणि दुसरे जे आहे सायटोकायनिन्स, हे हे संप्रेरके पेशी विभाजनाला मदत करतात. दॅट इज द प्रोसेस ऑफ सेल डिव्हिजन. एका पेशीपासून 2 पेशी तयार होणे, दॅट इज द फॉर्मेशन ऑफ 2 डॉटर सेल फ्रॉम सिंगल मदर सेल. दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज मायटोटिक सेल डिव्हिजन. आणि ही सेल डिव्हिजन केल्यामुळे काय होईल, त्या झाडामध्ये आकार वाढण्यासाठी मदत होईल, गर्थ वाढण्यामध्ये मदत होईल. दॅट मीन्स ॲडिशन ऑफ नंबर ऑफ सेल्स टेक्स प्लेस देअर. हे ॲडिशन जे होतं, हे ॲडिशन होण्यासाठी जे विभाजन करणं गरजेचं आहे. आपल्याला माहिती आहे सेल थिअरीमध्ये एव्हरी न्यू सेल एक्झिस्ट फ्रॉम प्री एक्झिस्टिंग वन. दॅट मीन्स झाडाला वाढ करायची असेल तर त्याच्याकडे अस्तित्वात असणाऱ्या ज्या पेशी आहेत त्याच्यामध्ये विभाजनाची प्रक्रिया गरजेची आहे. ती विभाजनाची प्रक्रिया करण्यासाठी हे सायटोकायनिन्स नावाचे जे हार्मोन्स आहेत हे काम करत असतात. ॲक्च्युली सायटोकायनिन्स इज द प्रोसेस ऑफ डिव्हिजन ऑफ सेल्स, आणि हे करणारे जे हार्मोन्स आहेत सायटोकायनिन्स. त्यामुळे हे दोन्ही वाक्य अगदी बरोबर आहेत. त्यामुळे प्रश्न क्रमांक 62चं उत्तर 3 नंबरचा ऑप्शन येतो. त्यात दोन्ही योग्य आहेत. प्रश्न क्रमांक 63, मानवी शरीरातील सर्वात मोठी अंतःस्रावी ग्रंथी कोणती आहे? हा प्रश्न बऱ्याच जणांना बॉदर करणार आहे. सर्वात मोठी ग्रंथी म्हणलं की यकृत समोर येतं, सर्वात महत्त्वाची ग्रंथी म्हणलं की पीयूषिका ग्रंथी येतं. मग सर्वात मोठी म्हणजे आकाराने मोठी कोणती आहे आणि ती अंतःस्रावी असली पाहिजे? तर ती आहे थायरॉइड ग्लॅन्ड.
ज्याला आपण अवटुका ग्रंथी म्हणतो, जे आपल्या या रिजनमध्ये बघायला मिळते, आपल्या नेक रिजनमध्ये. मग पिट्युटरी ग्लॅन्ड का नाही, तर पिट्युटरी ग्लॅन्ड अगदी पी शेप्ड स्ट्रक्चर, 0.6 ग्राम वजन आहे, विच इज सिच्युएटेड इन सेल्युलर टर्सिका रिजन ऑफ अवर ब्रेन, आणि त्यामुळं ती आकारानं लहान आहे, त्यामुळे ते उत्तर येणार नाही आहे. पॅनक्रियाज ही तर ड्युअल ग्रंथी आहे, म्हणजे ती एंडोक्राईन पण आहे, एक्झोक्राईन पण आहे. पॅराथायरॉइड ही एंडोक्राईन आहे, पण ती आकारानं लहान आहे, कारण थायरॉइड ग्लॅन्डच्या पाठीमागं 4 डॉट्स आहेत आणि त्याला आपण पॅराथायरॉइड ग्लॅन्ड म्हणतो. त्यामुळे याचं उत्तर थायरॉइड ग्लॅन्ड हे येताना आपल्याला बघायला मिळतं. थॅलोफायटा विभागातील शैवालामध्ये कोणते हरितद्रव्य असतं? प्रश्न क्रमांक 64. थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा हे 3 गण आहेत वनस्पती वर्गीकरणामध्ये. जो थॅलोफायटा गण आहे, थॅलस म्हणजे शरीर, ज्याला मूळ, रूट, पान, मूळ असेल म्हणजे रूट किंवा पान, लिव्ज असे स्ट्रक्चर नाही आहेत, थॅलस आहे. अशा वनस्पतीमध्ये आपल्याला काही वनस्पतीमध्ये आपल्याला ग्रीन पिगमेंट्स बघायला मिळतात, ते असतात क्लोरोफिल ए. बेसिकली 2 प्रकारचे क्लोरोफिल पिगमेंट्स बघायला मिळतात, क्लोरोफिल ए आणि क्लोरोफिल बी. क्लोरोफिल ए हे सूर्यापासून एनर्जी ट्रॅप करतात आणि ही ट्रॅप केलेल्या एनर्जीच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनचं इमिशन करतात. जे क्लोरोफिल बी असतात ते ऊर्जेचं फक्त हस्तांतरण करतात. त्यामुळं थॅलोफायटा गटामध्ये क्लोरोफिल एचं अस्तित्व आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळं प्रश्न क्रमांक 64चं उत्तर ऑप्शन नंबर 1 आहे, हरितद्रव्य अ. लाळेमध्ये खालीलपैकी कोणते घटक नसतात असा प्रश्न विचारला आहे तुम्हाला. लाळेचं जर कॉन्स्टिट्यूशन बघितलं आपण तर 97 ते 98% पाणी आहे. लाळेमध्ये काही संप्रेरक आहेत, जसे टायलिन आहे, टायलिन नावाचं संप्रेरक आहे. लाळेमध्ये सलायव्हरी अमायलेज नावाचं पण एक संप्रेरक आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळे त्यामध्ये सलायव्हरी अमायलेज आहेच, लायसोसाईन्स पण आहे आणि इलेक्ट्रोलाइट सोडियम, पोटॅशियम यासारखे काही क्षार पण, कारण लाळ ही स्लाइटली ॲसिडिक, तिचं pH साधारणतः 6.8 आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळे ट्रिप्सिन हा घटक यामध्ये नाही आहे. ट्रिप्सिन हे संप्रेरक तयार केलं जातं स्वादुपिंडाकडून, दॅट इज पॅनक्रियाज. पॅनक्रियाज क्रिएट ज्यूस कॉल्ड ॲज पॅनक्रियाटिक ज्यूस विच कंटेन्स ट्रिप्सिन, अमायलेज आणि लायपेज. याच्यामध्ये ट्रिप्सिन, अमायलेज आणि लायपेज हे 3 संप्रेरक आपल्याला बघायला मिळतात. त्याला आपण ताल असं लक्षात ठेवतो, तुम्ही पण ते लक्षात ठेवा. हे ट्रिप्सिन इट इज रिलेटेड टू दॅट पॅनक्रियाज, स्वादुपिंड त्याला म्हणतो आपण, किंवा पॅनक्रियाज म्हणतो, किंवा अग्न्याशय असा हे शब्द त्याला आपण वापरतो, अग्न्याशय रस, त्यामध्ये ते असतं. त्यामुळं याचा ऑप्शन जो आहे तो 4 नंबरचा ऑप्शन येईल. त्याच्या पुढचा प्रश्न आहे, कावीळ हा रोग विषाणूमुळे होतो, क्षयरोग हा जीवाणूमुळे होतो. यामध्ये योग्य विधान आपल्याला निवडायचं आहे. प्रश्न क्रमांक 66. खरं तर कावीळ हे एक लक्षण आहे, हिपॅटायटिस किंवा यकृताला होणारे इन्फेक्शन आहे हिपॅटायटिस. या हिपॅटायटिसचे अनेक कारक आहेत, जसं की हिपॅटायटिस ए व्हायरस आहे, हिपॅटायटिस बी व्हायरस आहे, हिपॅटायटिस सी व्हायरस, ई व्हायरस. या अनेक विषाणूंमुळे यकृताला इन्फेक्शन होतं. त्याचा परिणाम असा होतो, यकृतामधल्या ज्या पेशी आहेत, ज्या पित्ताची निर्मिती करतात, बाईल क्रिएट करतात, त्या व्यवस्थितरित्या काम करू शकत नाही. ह्या पित्ताचं प्रमाण, बिलिरुबिनचं प्रमाण आपल्या रक्तामध्ये वाढून जातं. हे जे बिलिरुबिनचं प्रमाण आपल्या रक्तामध्ये वाढतं, त्याचा परिणाम आपल्या शरीरामध्ये पूर्णपणे आपला स्क्लेरा किंवा नख आहेत किंवा युरिन आहे हे येलोइश बघायला मिळतं आपल्याला. ॲनोरेक्झिया, भूक न लागणं, मलाईचं अंग गळून जाणं, काम करावं न वाटणं, ॲबडॉमिनल पेन, स्लाइटली थोडंसं पोटात दुखतं, ह्या कंप्लेंट घेऊन आपल्याकडे पेशंट येतो. तर हा जो आजार आहे, हा आजार इट इज रिलेटेड टू व्हायरस, विषाणूमुळे होतो. त्यामुळे पहिलं वाक्य बरोबर आहे. आणि क्षयरोग हा जीवाणूमुळे होतो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की नॅशनल ट्युबरक्युलोसिस इरॅडिकेशन प्रोग्राम आपला चालू आहे. त्यामध्ये आपण क्षयमुक्त भारताचं स्वप्न बघत आहोत. त्यामुळे हा प्रश्न टाकला आहे. ट्युबरक्युलोसिसचा कारक हा मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युला नावाचा जीवाणू आहे. त्यामुळे हे दोन्ही पर्याय बरोबर आहेत. त्यामुळे याचं जे उत्तर आहे ते प्रश्न क्रमांक 66, तर तो 3 नंबरचा पर्याय याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे 67 नंबरचा. आधुनिक आवर्त सारणीमध्ये 17व्या गणातील मूलद्रव्यांना हॅलोजन असं म्हणतात. सर्वात क्रियाशील मूलद्रव्य कोणतं? तर तुम्ही जर बघितलं ऑप्शन्स, तर हे सर्वच्या सर्व मूलद्रव्य हे हॅलोजन्स आहेत.
हॅलोजन्स कुणाला म्हणतात, तर हे अशी मूलद्रव्ये आहेत ज्यांना आपली शेवटची कक्षा पूर्ण करण्यासाठी एका इलेक्ट्रॉनची गरज आहे. दॅट द हॅलोजन्स आर द एलिमेंट्स विच विल रिक्वायर सिंगल इलेक्ट्रॉन फॉर कम्प्लिशन ऑफ देअर ऑक्टेट. त्यांचं ड्युप्लेट किंवा ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी त्यांना फक्त एका इलेक्ट्रॉनची गरज आहे. त्यामध्ये आपण जर बघितलं तर फ्लोरीनमध्ये 2 आणि एकूण ॲटॉमिक नंबर 9 आहे, त्यामुळे 2 आणि 7 त्याला शेवटची कक्षा पूर्ण करण्यासाठी एका इलेक्ट्रॉनची गरज आहे. बाकींमध्ये पण तुम्हाला तसंच बघायला मिळेल. पण त्यातल्या त्यात ॲक्टिव्ह कोण असा जर प्रश्न विचारला तर त्यावेळी या गणातील पहिलं मूलद्रव्य फ्लोरीन असल्यामुळं आपण फ्लोरीनचा अंतर्भाव त्याच्यामध्ये क्रियाशील मूलद्रव्य म्हणून करतो. पुढचा जो प्रश्न आहे, आग विझवण्याच्या संयंत्रामध्ये खालीलपैकी कशाचा वापर केला जात नाही असं विचारलंय. केला जात नाही असं प्रश्न विचारल्यावर त्यामध्ये जे उत्तर आहे ते क्लोरोफॉर्म दिले. क्लोरोफॉर्म हा एक ॲनेस्थेटिक एजंट आहे. हा ब्लिचिंग करण्यासाठी वापरला जातो, कपड्याची ड्राय क्लिनिंग करण्यासाठी वापरला जातो. इट कंटेन्स क्लोरीन ऑक्सिडायझिंग, आणि त्यामुळं क्लोरोफॉर्म सोडून सोडियम बायकार्बोनेट आहे, कार्बन टेट्राक्लोराईड आहे किंवा सोडियम क्लोराईड आहे, हे सर्व घटक त्याच्यामध्ये वापरले जातात. कृत्रिमरित्या फळं पिकवण्यासाठी प्रश्न क्रमांक 69, कोणत्या वायूचा वापर केला जातो, दॅट इज आर्टिफिशियल रायपनिंग म्हणतो आपण. इथेलिन, इथेन, मिथेन आणि ॲसिटिलिन. तर याच्यामध्ये इथिलिन नावाचा जो वायू आहे, या वायूचा वापर करून आर्टिफिशियल रायपनिंग केली जाते, केळांना पिकवलं जातं. त्यामुळे त्याचं उत्तर 1 नंबरचं आहे. पुढचा प्रश्न आहे क्रमांक 70चा, 10⁻⁻12 याला काय म्हणतात, तर याला पिकोमीटर असं म्हणतात. याला पिकोमीटर असं म्हणतात. 10⁻⁻50 याला फेम्टोमीटर असं म्हणतात. 10⁻18 याला ॲक्टोमीटर म्हणतात. 10⁻+12 याला टेरा असं म्हणतात. त्यामुळं याचं उत्तर पिको हे आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, अंतर्वक्र आरशाचा उपयोग कुठे केला जातो. याचं उत्तर आहे केश कर्तनालय आणि हेडलाईट याच्यामध्ये याचा वापर केला जातो. साईड मिरर हा जर तुम्ही बघितला त्याच्यामध्ये उलटी इमेज येते, तो कॉन्व्हेक्स असतो. आणि पार्किंग मिरर पण जवळपास तो सारखाच असतो. त्यामुळे याचा जो वापर आहे केश कर्तनालय आणि हेडलाईट यासाठी याचा वापर झालेला आपल्याला बघायला मिळतो. तुम्ही जर याला थोडा डिटेल बघायचं असेल तर मी तुम्हाला सांगेन की अंतर्वक्र आरसा हा अभिसारी असतो. बॅटरीचे लाईट असेल किंवा फ्लड लाईट जे आहेत त्याच्यामध्ये याचा वापर केला जातो. आणि बहिर्वाक्र आरसा हा अपसारी असतो, जो जे प्रकाश किरण येतात त्यांना विस्फारित करतो. तर हा अपसारी असतो. साधारणतः गाड्यांचे साईड मिरर या प्रकारचे असलेले आपल्याला बघायला मिळतात. याच्यामध्ये उलटी इमेज पडते. त्यामुळं याचं जे उत्तर आहे ते आहे प्रश्न क्रमांक 71चं 3 नंबरचं. पुढे प्रश्न क्रमांक 72 आहे, संवेग या भौतिक राशीचं एकक काय आहे. तुम्ही जर संवेग बघितला, मोमेंटम, व्हॉट इज मोमेंटम, इट इज अ मल्टिप्लिकेशन ऑफ मास इंटू वेलॉसिटी. म्हणजे मास आणि वेलॉसिटी या दोघांचं एकत्रीकरण. म्हणजे वेग कसा आहे तर त्याचं वस्तुमान आणि त्याचा वेग याचा गुणाकार म्हणजे संवेग आहे. वस्तुमानाचं जर एकक बघितलं आपण तर ते किलोग्राम आहे, ॲब्सोल्युटली. आणि वेगाचं जर बघितलं आपण अंतर भागिले काळ म्हणजे मीटर पर सेकंद आहे. त्यामुळे अर्थातच याचं जे एकक आहे ते किलोग्रॅम मीटर पर सेकंद असं येतं संवेगाचं एकक. तापमानाचं एकक काय, आपल्याला टेम्परेचर युजली फॅरनहाईटमध्ये माहिती असतं किंवा सेल्सिअसमध्ये माहिती असतं आणि आपण चुकतो येतो. पण SI युनिट जे आहे सिस्टम ऑफ इंटरनॅशनल यांनी स्वीकारलेलं तापमानाचं एकक केल्विन आहे. ते तुम्ही लक्षातच ठेवायला पाहिजे. खालील कोणत्या माध्यमातून प्रकाश एकदम कमी वेगाने प्रवास करतो. हा थोडा बेसिक प्रश्न विचारला आहे. हा कॉन्सेप्च्युअल प्रश्न आहे. आता आपल्याला अगोदर हे माहिती पाहिजे की प्रकाशाचा वेग आणि माध्यमाचा अपवर्तनांक याचा काही संबंध आहे का. तर लक्षात ठेवा, हा जो अपवर्तनांक किंवा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे, हायर द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स स्लोअर द स्पीड ऑफ लाईट. एखाद्या पदार्थाचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जर जास्त असेल तर त्या पदार्थामध्ये प्रकाशाचा वेग कमी होतो. हे बेसिक गोष्ट आहे, ही लक्षातच ठेवावी लागेल. इथं जर बघितलं आपण तर निर्वाताचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 0 आहे,
हवेचा तो 1.003 आहे, पाण्याचा 1.333 आहे, ग्लासचा 1.655 आहे आणि हिऱ्याचा 2.417 आहे. आणि पर्यायामध्ये जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल पाण्याचाही, हवेचाही आणि निर्वाताचाही यापेक्षा काचाचा जो आहे तो तुम्हाला इथे जास्त बघायला मिळतो. आणि मग त्याच्यामुळे इथे प्रकाशाची स्पीड कमी झालेली आपल्याला बघायला मिळते. हा थोडा बेसिक कन्सेप्च्युअल प्रश्न आम्ही टाकण्याचा प्रयत्न केला आहे. याच्यानंतर जो विज्ञान घटकातला शेवटचा प्रश्न आहे तो आहे व्हिटॅमिन B7चं रासायनिक नाव काय आहे. तर व्हिटॅमिन B7 याला बायोटिन असं पण म्हणतात. आता तुम्ही बघितलं असेल बऱ्याच शॅम्पूचे ॲडव्हर्टाईज त्याच्यामध्ये व्हिटॅमिन B7 युक्त किंवा बायोटिन युक्त शॅम्पूज येत आहेत. केसाच्या ग्रोथसाठी त्याचा वापर केला जातो असं म्हणतात. पण बायोटिन हे व्हायटल ग्रोथसाठी पण अत्यंत महत्त्वाचं व्हिटॅमिन आहे. युजली बी कॉम्प्लेक्सचा गट जेव्हा आपण बघतो तर तिथं 12 व्हिटॅमिनचा शोध लागलेला आहे बी कॉम्प्लेक्स गटामध्ये. B1 to B12, B1, B2, B3, B4, B5, B6, B7, B8, B9, B10, 11, 12. पण आपण सगळेच्या सगळे मानवासाठी उपयुक्त नाही. त्यामुळे मानवासाठी उपयुक्त कोणते आहेत तर B1 थायमिन आहे, B2 आहे, B3 आहे, B5 आहे, B6 आहे, त्यानंतर B9, B12 हे व्हिटॅमिन्स मानवासाठी उपयुक्त आहेत. आता बायोटिनचा पण वापर मानवासाठी उपयुक्त असलेल्या जीवनसत्वामध्ये केला जातो. त्यामुळे मुद्दाम होऊन हा प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला आहे. मला वाटतं की विज्ञान या घटकावर टाकलेले प्रश्न जे आम्ही होते ते तुम्हाला आवडले असतील. त्याचं स्पष्टीकरण तुम्हाला नक्कीच आवडेल. पुढच्या परीक्षेमध्ये पण आम्ही याचं अधिक स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करू. पुढच्या व्हिडिओमध्ये मी अर्थशास्त्राचे प्रश्न आणि त्याचं स्पष्टीकरण देणार आहे. तोपर्यंत थँक्यू.